नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या या त्यांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या काही काळामध्ये आपण राज्यसेवा परीक्षा, संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा आणि वनसेवा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या त्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या संघर्षाचा फायदा ही प्रेरणा बनून तुमच्या सोबत येत आहे आणि तुमच्या अभ्यासाला त्याचा नक्कीच फायदा होतो आहे अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये मी प्रेमराज चव्हाण तुमच्यासमोर घेऊन येत आहे एका अशाच महिला अधिकाऱ्याला ज्यांची महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018च्या माध्यमातून कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा वैष्णवी घुले मॅडम यांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018च्या माध्यमातून तुमची कृषी अधिकारी या पदावरती निवड झाली, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. या संवादाच्या मुलाखतीच्या सुरुवातीला एक प्रश्न आहे की तुम्ही प्रॉपर कुठले आहात, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतात? सर, मी मूळची शेकटे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये आजी, आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. माझे वडील हे लायब्ररियन आहेत, आई प्राध्यापिका आहे आणि छोटा भाऊ हा बीटेक ऍग्रिकल्चर गाहुरी विद्यापीठामध्ये सध्या शिकत आहे. म्हणजे ग्रामीण भागातनं येणारी एक मुलगी, त्यानंतर कृषी पदवीधर ते पुढे मग कृषी अधिकारी असा हा प्रवास राहिलेला आहे. येथे काही काळामध्ये त्यांच्याशी गप्पा मारत असताना हा सगळा प्रवास आपण उलगडणार आहोत. त्यानंतरचा एक पुढचा प्रश्न की मग तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण हे कुठं झालं, तुम्ही कोणत्या शाखेमधून पदवी पूर्ण केलीत आणि ते कोणत्या संस्थेमधून पूर्ण केलीत, त्याबद्दल काय सांगा? सर, माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकटे येथे सुरू झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर पाथर्डी, उच्च माध्यमिक शिक्षण श्री त्रिलोक जैन महाविद्यालय पाथर्डी येथे झालं. त्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी मी कृषी महाविद्यालय पुणे येथे प्रवेश घेतला. तिथे BSc ऍग्री झालं माझं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे माझा प्रवेश झाला आणि तेथेच मी माझं MSc ऍग्री कंप्लीट केलं. अच्छा अच्छा. म्हणजे प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावाकडे झाल्यानंतर मग तुम्ही BSc ऍग्रिकल्चर पुणे कॉलेजला केलं. तुम्ही कृषीच्या याच्यामधली पदव्युत्तर पदवीही घेतलेली आहे. मग प्रश्न एक असा आहे नेहमी की तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये झालंय, मग स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळण्याचा बूस्ट किंवा प्रेरणा जी आहे आपण म्हणतो ते नेमका तुम्हाला कसा मिळाला? या क्षेत्राकडे येण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला? सर, लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती मला स्टार्टिंग पासूनच आणि माध्यमिक शाळेमध्ये असताना नवीन नवीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे यश मिळवलेले अधिकारी किंवा महत्वाचे व्यक्ती असतील त्यांचे कार्यक्रम अरेंज केले जायचे आणि तिथे जे शिक्षक होते पारगावकर सर म्हणून एक मुख्याध्यापक होते आम्हाला, तर ते नेहमी अवांतर वाचनाला प्रोत्साहन द्यायचे आणि नवीन नवीन विषयांची आम्हाला माहिती द्यायचे आणि तिथूनच मग असं ओढ निर्माण झाली स्पर्धा परीक्षेबाबतची की आपणही स्पर्धा परीक्षा द्यायला हव्यात आणि त्यानंतर 12वी नंतर कृषी महाविद्यालय पुणे येथे प्रवेश घेतला. तो माझ्या आयुष्यातील एक खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. कृषी महाविद्यालय पुणे हे सर्वांनाच माहित आहे की अधिकाऱ्यांचं नंदनवन आहे आणि तिथे गेल्यावर आपोआपच एक स्पर्धा परीक्षेविषयी प्रेरणा निर्माण होते आणि जी कृषी महाविद्यालयामध्ये असताना सेकंड इयरला असताना NSS लीडर होते मी आणि NSS आणि ARF ऍग्रिकल्चर रिव्होल्यूशन फोरम अंतर्गत विविध क्षेत्रामध्ये यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर लेक्चर ठेवायचे. सर, बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये तुम्ही सुद्धा सूत्रसंचालन केलेलं आहे आणि तिथूनच खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटते की आपणही स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करावं. तर इथूनच मला ही प्रेरणा भेटली आणि स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याची माझी आवड ही निर्माण झाली. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालात की कृषी महाविद्यालय पुणे हे अधिकाऱ्यांचं नंदनवन आहे. मीही त्याच कॉलेजचा माझे विद्यार्थी आहे. तुम्हीही माझ्या ज्युनियर कृषी मैत्रीण राहिलेला आहात. तुम्ही त्या ठिकाणी राहून अभ्यास केलेला आहे.
खूप महत्वाची गोष्ट आहे की वातावरणाचा तुमच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये तुमच्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने करिअर घडवण्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. ऍग्रिकल्चर कॉलेज पुणेचं जे वातावरण आहे असंच एक समृद्ध आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आणि त्यातनंच ही तुमची जडणघडण झालेली आहे. त्यानंतर मग पुढचा एक प्रश्न की तुम्ही MSc ऍग्रिकल्चर करण्याचा निर्णय घेतला. मग MPSCच्या अभ्यासाला प्रॉपर सुरुवात आपण जी म्हणतो ती कोणत्या वर्षापासून केलीत आणि सुरुवातीच्या काळामधली अभ्यासाची स्ट्रॅटेजी ही सगळी कशी होती त्याबद्दल काय सांगाल? सर कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर अगोदर स्पर्धा परीक्षेविषयी ओढ होती आणि कृषी महाविद्यालयामध्ये मला एक असा ग्रुप भेटला मित्र-मैत्रिणींचा, की आम्ही वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं वाचायचो. नवीन-नवीन जिज्ञासू वृत्ती होती आमच्यामध्ये आणि ते पुस्तकं वाचून आम्ही एकमेकांना डिस्कस करायचो, की या पुस्तकामध्ये काय आहे, त्या पुस्तकामध्ये काय आहे आणि याच्यावरून आम्हाला जास्तीत जास्त नॉलेज मिळत गेलं. त्यानंतर कृषी महाविद्यालय पुण्यामधील वरिष्ठ मित्र-मैत्रिणी आणि सोबतचे जे क्लासमेट्स होते तेही अभ्यास करत होते. मग त्यांच्या पासून प्रेरणा भेटली, की पाठ्यपुस्तकं वाचायला हवीत. जे बेसिक्स आहे ते पाठ्यपुस्तकामधून क्लिअर होतं. डायरेक्ट रेफरन्स बुक वाचण्यापेक्षा तुम्ही पाठ्यपुस्तकामधून जा. अगोदर बेस क्लिअर करा आणि त्यानंतर रेफरन्स बुक चा अभ्यास करा. तर अशा प्रकारे आम्ही कृषी महाविद्यालयामध्ये असं ग्रुप होता त्यामध्ये डिस्कशन करून आम्ही जे अभ्यासाची सुरुवात ही त्यामध्ये केली. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. ही आपण अभ्यासाची सुरुवातीच्या काळातली स्ट्रॅटेजी तुम्ही सांगितलीत. त्यानंतरचा एक प्रश्न असा आहे की बरीचशी मुलं ज्यावेळेला MPSCच्या सगळ्या अभ्यासाला सुरुवात करतात त्यावेळेला एक प्रश्न असतो की एखादा क्लास जॉईन करावा का? करायचा असेल तर त्याची निवड कशी करावी? तर तुम्ही एखादा क्लास वगैरे जॉईन केला होतात का? जर जे अपकमर्स आहेत आता येणारे विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षांची खास करून महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेची तयारी करायची आहे, त्यांना तुमचा या बाबतीतचा सल्ला काय राहील? सर मी स्टार्टिंगला असताना महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा द्यायचीच असा माझा मानस नव्हता. मेन राज्यसेवा हा फोकस होता. त्यानुसार मी थर्ड इयरला असताना स्पेस हा सतीश पाटील सरांचा पुण्यामध्ये क्लास लावला होता. तर त्या क्लासचा मला खूप फायदा झाला. सतीश पाटील सर, किरण देसले सर, वैभव सनस सर या सर्वांचे मार्गदर्शन मला भेटले आणि त्याच्यामुळे एक दिशा मिळत गेली. तर मला असं सांगायचं आहे, की ग्रामीण भागामध्ये जर योग्य मार्गदर्शन करणारं तुम्हाला असेल प्रत्येक टप्प्यामध्ये, की यानंतर असं कर, त्यानंतर तसं कर. प्रत्येक गोष्टीमध्ये जर मार्गदर्शन करणारं तुम्हाला असेल कोणीतरी, तर जास्त महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी तरी क्लास लावण्याची गरज नाहीये. तुम्ही योग्य मार्गदर्शन, कष्ट करण्याची जर जिद्द असेल, तर तुम्ही यश नक्की मिळवू शकता. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होतो आणि त्यातून तुमचं यश हे साकार होत असतं. एक प्रश्न नेहमी आपल्याला पडतो की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेला जात असतो त्यावेळेला एका योग्य दिशा त्या क्षेत्राची मिळण्यासाठी, अभ्यासाची मिळण्यासाठी एका मोटिवेटरची किंवा एका मेंटॉरची गरज आपल्याला नेहमी भासते, एका मार्गदर्शकाची. तुमच्या आयुष्यामध्ये हे असं काम कुणी केलं? तुमच्या या यशामध्ये त्या मेंटॉरचा, मार्गदर्शकाचा वाटा किती आहे? सर नक्कीच कोणतेही क्षेत्र असेल तर मार्गदर्शकाची भूमिका ही खूपच मोठी असते आणि मार्गदर्शक मग कोणत्याही स्वरूपात असतो. तो लहान असतो, तो मोठा असतो नक्कीच. आणि मार्गदर्शकाची भूमिका म्हणाल तर सागरामध्ये जसा दीपस्तंभ असतो, तशा दीपस्तंभाची भूमिका ही मार्गदर्शकाची आपल्या आयुष्यामध्ये असते. तर सर्वात अगोदर माझे आई-वडील हे माझे मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि त्यानंतर कृषी महाविद्यालय पुणे हे मी अगोदरच सांगितलं, की माझा टर्निंग पॉइंट होता आणि कृषी महाविद्यालय पुणेमध्ये मला असे क्लासमेट्स मिळाले, की मला प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि वरिष्ठ मित्र-मैत्रिणी आणि क्लासमेट्स हेच माझ्या आयुष्यातील यशाचे खूप मोठे मार्गदर्शक आहेत. अगदी अगदी खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्या आजूबाजूला आपण ज्यांच्यामध्ये राहतो, ज्यांच्या सोबत अभ्यास करून आपल्याला या सगळ्या गोष्टींची प्रेरणा मिळते, तेच तुमचे खऱ्या अर्थानं मोटिवेटर आणि मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की मग महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या तुम्ही ज्यावेळेला अटेम्प्ट द्यायचा विचार केला, हा तुमचा एकंदर कितवा अटेम्प्ट होता आणि त्या अटेम्प्टचा एकंदरचा अनुभव हा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा तो कसा होता? त्याच्याबद्दल काय सांगा? सर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता
आणि जनरल स्टडीजचा पहिल्यापासून अभ्यास होता. 3rd इयरला क्लास लावलेले होते. त्यामुळे जनरल स्टडी चा व्यवस्थित अभ्यास होता. 30 एप्रिल रोजी आमची पदवीची जे शिक्षण झालं ते पूर्ण झालं आणि 19 मे 2018 ला आमची पूर्व परीक्षा होती. जर मध्ये 1 महिन्याचा काळ मिळाला. जनरल स्टडीचा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे त्याला रिव्हिजन करणं आणि ज्या चालू घडामोडी आहेत, त्या चालू घडामोडी चा अभ्यास करणं हे एकच टार्गेट ठेवलं होतं. त्यामुळे प्रिलिम्स व्यवस्थित चांगल्या मार्काने माझी निघाली आणि पहिला प्रयत्न होता त्याच्यामुळे दडपण नव्हतं, की ह्याच प्रयत्नामध्ये झालं पाहिजे. त्यामुळे जर दडपण नसेल तुमच्यावर, तर तुम्ही तुमच्या 100% कॅपॅसिटीने तुम्ही अभ्यास करता आणि तुम्हाला यश हे मिळतं. खूप खूप महत्वाचं आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये कृषी अधिकारी तुम्ही झालात त्याबद्दल कौतुक आणि अभिमान तर आहेच. पण तुम्ही जर हे सगळ्या अभ्यासाचं यशाचं दडपण न घेता तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर यश हे खूपसं लवकर मिळतं. ही चांगली गोष्ट तुम्ही या निमित्तानं आम्हाला सांगितली. त्यानंतर मग आता महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या संदर्भात आपण बोलतो तर पूर्व मुख्य आणि मुलाखत असे 3 महत्वाचे टप्पे असतात. तुम्ही म्हटलात की तुमचं ग्रॅज्युएशनची डेट जी होती त्यानंतर 1 महिन्यामध्येच तुम्ही पूर्व परीक्षेला सामोरे गेलात. तुमचा राज्यसेवेच्या अभ्यासामुळे जनरल स्टडीजचा अभ्यास चांगला होता. मेन्स ज्या बाबतीमध्ये आपण बोलायचं झालं ऍग्रीकल्चर सर्व्हिसेसच्या, तर दोन्ही जे मेन्सचे पेपर असतात ते टेक्निकल बेसिसवरती असतात. तुमचा ऍग्रीकल्चर सायन्सेसचा सगळा बॅकग्राऊंड तुम्हाला तिथे लागतो. तर त्याची एकंदरीत एक स्ट्रॅटेजी तुमची कशी होती अभ्यासाची? तुम्ही प्लॅन कसा केला होता त्या पूर्व झाल्यानंतर मेन्स पर्यंत अभ्यासाचा? आणि तो सगळा एकंदर अभ्यास, त्याचं तुमची स्ट्रॅटेजी, शेड्यूल हे त्या बाबतीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर मेन्सची स्ट्रॅटेजी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं क्वेशन पेपर आणि सिलेबस. क्वेशन पेपर आणि सिलेबसचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तर तुम्हाला एक दिशा भेटते, की आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. जर क्वेशन पेपरचा तुम्ही अभ्यास केला, तर काही-काही क्वेशन डबल होतात आणि जर तुम्ही त्या क्वेशन पेपरचा अभ्यास केला, तर तुमचा जो मेन जेव्हा तुम्ही एक्झाम देत असाल, तेव्हा तिथे अगोदर वाचलेल्या प्रश्नपत्रिकेमुळे तुमचा वेळ कमी होतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त लवकर क्वेशन पेपर सॉल्व्ह करता येते आणि सिलेबस ओरिएंटेड जर अभ्यास केला, तर जास्तीत जास्त यश मिळवता येतं. मेन्सच्या एक्झाममध्ये हे एम-एस-सीसाठी सी-ई-टी दिलेली होती आम्ही. त्याच्यामुळे डिग्रीपर्यंतचा जो बेसिक कन्सेप्ट असतात ॲग्रीकल्चर तुम्ही म्हणालात, की टेक्निकल विषय असतो. ॲग्रीकल्चर सर्व्हिसेस साठी ॲग्रीकल्चर सायन्सचा पूर्ण अभ्यास लागतो. तर डिग्रीमध्ये ते सगळे विषय क्लिअर झालेले होते आणि प्रिलिम्स झाल्यानंतर क्वेशन पेपरचा अगोदर मी अभ्यास केला आणि सिलेबसचा अभ्यास केला आणि सिलेबसमध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत, त्यानुसार रेफरन्स बुकची निवड करून त्याप्रमाणे मी अभ्यास केला. ही माझी स्ट्रॅटेजी होती. अगदी खूप खूप महत्वाचं आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की ग्रुप डिस्कशन्स तुम्ही केले. आता मी तिथलाच विद्यार्थी असल्या कारणाने मला माहित आहे. आम्ही आमच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचा खूप फायदा होतो आहे ग्रुप डिस्कशनचा. तर मग तुम्ही ग्रुप डिस्कशनच्या संदर्भानं हे जे नवीन विद्यार्थी आता तयारी करतायत त्यांना काय सांगाल? कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय पुणे हे सगळं वातावरण आपल्या सगळ्यांना माहित आहे ऍग्रीकॉस जे आहेत. पण महाराष्ट्रभरचे विद्यार्थी आता तुमची ही मुलाखत ऐकणार आहेत त्यांनाही ग्रुप डिस्कशन नक्की काय असतं, त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट्स किती असावेत, अभ्यास त्याच्यामध्ये कसा करून यावा आणि डिस्कशन्स कसे हेल्दी आणि फ्रुटफुल व्हावेत, या संदर्भाने एक थोडक्यात मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना तुमच्याकडून काय असेल? तर ग्रुप डिस्कशनचा हा नक्कीच फायदा होतो. जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक घेता आणि तो दुसऱ्याला समजून सांगता, तेव्हा नकळत तुमचे जे पॉइंट्स असतात ते तुमच्यासाठी सुद्धा क्लिअर होतात आणि समोरच्यासाठी सुद्धा क्लिअर होतात. तर ग्रुप डिस्कशन करताना ग्रुप हा खूप मोठा नसायला हवा. हा जास्तीत जास्त 3 ते 4 जणांचा ग्रुप असायला हवा. जेणेकरून त्याला वेगळं वळण लागत नाही. चर्चा दुसऱ्या प्रकारच्या होत नाहीत आणि अ, एकमेकांसाठी वाट पाहणं वगैरे जर जास्त मोठा ग्रुप असेल तर वेळेचं नियोजन करता येत नाही. तर ग्रुप डिस्कशनमध्ये 2-3 मिनिमम आणि मॅक्सिमम 4 पर्यंत ही संख्या असायला हवी आणि जेव्हा तुम्ही नवीन-नवीन विषयांचा अभ्यास करता, तेव्हा एक टॉपिक घ्यायचा आणि तो
प्रत्येकाला वाटून द्यायचा, की तू हा टॉपिक कर, तू हा टॉपिक कर आणि तो जर एकमेकांना सांगितला तर तुमच्या स्वतःच्याही कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपल्यासोबत जे मित्र-मैत्रिणी अभ्यास करत असतात त्यांचाही कन्सेप्ट क्लिअर होतात. तर ग्रुप डिस्कशन हे खूप महत्त्वाचं ठरतं. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जे नवीन विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आहेत त्यांना खास करून मला हेच सांगायचं आहे की हे जे नवीन तुम्ही ऐकताय येत्या काही काळामध्ये बरेचसे अधिकारी सांगतायत की या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला फायदा होतो. जर स्ट्रॉंग अभ्यास असणारा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींचा तुमचा ग्रुप असेल तर या सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जातात आणि एखाद्या घटकाचा खूप चांगला अभ्यास तुमचा होतो. मी विद्यार्थ्यांना खास करून हे सांगेल की कृषी महाविद्यालय पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या सगळ्या याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं ज्यावेळेला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो त्यावेळेला या घटकावरती खूप जास्त भर देतो आणि त्याचा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट या सगळ्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अधिकारी झालात की तुमची पहिलीच मुलाखत होती जी तुम्ही कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर दिली, तर तो मुलाखतीचा अनुभव कसा होता? बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातले आपण असतो, मुलाखतीला घाबरतो, न्यूनगंड आपल्या मनामध्ये असतो, तर ती तुमची मुलाखत तुम्ही कशी फेस केली, त्याचा अनुभव तुमचा प्रत्यक्षातला कसा होता त्याबद्दल काय सांगा? सर मुलाखत ही आयोगाचा पहिलाच इंटरव्ह्यू होता. त्याच्यामुळं कुतूहल होतं आणि आपल्या गावाकडच्या किंवा मग ग्रामीण भागातले मुलांचा खूप असं मिसकन्सेप्शन्स असतात, की तुम्ही पायऱ्या चढून आलात तर किती पायऱ्या चढल्या किंवा तुमच्या मागच्या भिंतीचा कलर कोणता आहे आणि असे विविध विषय असतात, की मिसकन्सेप्शन्स असतात, की असं विचारतात, तसं असं काहीही तिथे विचारत नाही. ते खूप फ्रेंडली तुमच्याशी गप्पा मारतात. तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते ती. इंटरव्ह्यू हे नावातच असतं. इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही तुमचा इनर व्ह्यू तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखा आणि त्यानुसार स्वतःला प्रेझेंट करा, रिफ्लेक्ट करा. ते तुमची पर्सनॅलिटी टेस्ट व्यवस्थित करून घेतात. तर माझी जी इंटरव्ह्यूची स्ट्रॅटेजी होती, तर जेव्हा इंटरव्ह्यूची तयारी करत असताना मी कृषी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये होते. माझं एम-एस-सी ॲग्रीचं शिक्षण चालू होतं आणि त्यासोबतच मी इंटरव्ह्यूची तयारी केली. अ, कृषी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये ॲग्रीकल्चर करियर डेव्हलपमेंट फोरम ही एक संस्था आहे. जसं पुण्यामध्ये ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशन फोरम आहे. कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी एकता मंच आहे तसं तिथे ही एसीडीएफ ही एक संस्था आहे आणि ही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांमार्फत चालवलेली संस्था आहे. तर तिथे मॉक इंटरव्ह्यू अरेंज केले जातात. सिनियर्सचे गाईडन्स लेक्चर होतात आणि त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होतो. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखा, स्वतःच्या क्षमता ओळखा आणि त्यानुसार अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुमचा बायोडाटा हा क्लिअर असायला हवा. तुम्ही जो एम-पी-एस-सीची जी प्रोफाईल आहे तुमची, तर त्या प्रोफाईलचा तुमचा सगळा डिटेलमध्ये स्टडी असायला हवा. तुम्ही जर पदव्युत्तर शिक्षण घेत असाल, तर त्या पदव्युत्तर विषयी तुम्हाला व्यवस्थित नॉलेज असायला हवं आणि ते नॉलेज आणि ज्या चालू घडामोडी आहेत, त्या लिंक करून तुम्हाला तुमची ठाम मतं मांडता आली पाहिजेत. जर तुम्हाला तुमचं ठाम मत नसेल, तर तुमचं समाजातलं अस्तित्व अ, अ, कमी असतं असं समजलं जातं, की तुम्हाला तुमचं जे चालू घडामोडी आहेत त्याबद्दल तुमचं मत हे ठाम असायला हवं. तुम्ही तुमचे जे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित समोर क्लिअर करायला हवेत. कृषी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये असताना असेच माझे मित्र आणि मैत्रिणी सोबत होते, वरिष्ठ होते इंटरव्ह्यूला. तर आम्ही एकमेकांचे इंटरव्ह्यू घ्यायचो. इंटरॅक्शन सेक्शन्स व्हायचे. की तू इथे कमी पडत आहेस, तू तिथे कमी पडत आहे. इथे तुला जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही बोलू शकता. अशा प्रकारचा आम्ही एकमेकांचा अभ्यास घेऊन इंटरव्ह्यूचा ची तयारी केली. खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितली. मला या निमित्तानं जे विद्यार्थी हे संवाद मुलाखत पाहत आहेत त्यांना सांगायचंय की ऍग्रीकल्चरचं जे कल्चर आम्ही म्हणतो, प्राऊडली आम्ही ऍग्रीकॉस स्वतःला म्हणून घेतो. त्या सगळ्यामध्ये सगळे जे तुम्ही संस्था पाहताय तिथून आलेले अधिकारी पाहताय की स्वतःचा त्यांचा अभ्यास आहे पण त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे हे त्यांचं कॉलेज तिथल्या असणाऱ्या संस्था जे विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या चळवळी आहेत ज्याच्यामध्ये मीही स्वतः काम केलेलं आहे. वैष्णवी मॅडम ज्यांच्याशी आपण आता संवाद साधतोय त्यांनी सुद्धा कृषी महाविद्यालय पुण्याला असताना ऍग्रीकल्चर रिव्होल्यूशन फोरम जो आमच्या पुणे कॉलेजचा आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. अशाच प्रकारच्या गोष्टी जर तुम्हाला पोषक वातावरण म्हणून तुमच्या
अभ्यासाच्या प्रवासामध्ये मिळत गेल्यात तर यश हे नक्कीच खूप सोपं होऊन जातं अशा वेळेला आणि तुम्हाला खूप लवकरात लवकर तुमच्या ड्रीम पोस्ट कडे जाता येतं. खूप महत्वाची गोष्ट मॅडमने आता सांगितली. हा सगळा प्रवास होता. तसं तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अधिकारी झालेला आहात. 2018ला डिग्री झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात 19ला तुमचा रिझल्ट लागला 30 सप्टेंबरला. आपण अभ्यास करतो प्रामाणिकपणे, आपले कष्ट असतात, आपले आई वडील आपल्याला त्यासाठी शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत असतात, त्यांचीही आपल्याकडनं खूप स्वप्न असतात. ज्या दिवशी हा रिझल्ट लागला त्या दिवशी तो रिझल्ट तुम्ही स्वतः पाहिलात का, की तुम्हाला कोणी सांगितला? आणि तो पाहिल्यानंतर तुमची स्वतःची पहिली रिॲक्शन आणि घरच्यांना सांगितल्यावरती घरच्यांची रिॲक्शन ती कशी होती? त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? तर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा रिझल्ट हा खूप चर्चेचा विषय होता. गेल्या 4-5 महिन्यापासून चालू होतं, की आज रिझल्ट लागणार, उद्या रिझल्ट लागणार. खूप आतुरतेने त्याची सर्वजण वाट पाहत होते. आणि एक दिवशी अचानक संध्याकाळी रात्री 8 वाजता रिझल्ट लागला आणि माझ्या मैत्रिणींनी तो बघितला. मी तेव्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथेच होते. आणि तेव्हा खूप धक होत होती. माझं नाव असेल नसेल. मैत्रिणींनी रिझल्ट पाहिला आणि म्हणाले, की तुझं नाव आहे." तो रिझल्ट पाहण्यापूर्वीची शांतता आणि त्यानंतर झालेला जल्लोष हॉस्टेलमधला तो खूपच अविस्मरणीय होता. सगळ्यांना खूपच आनंद झाला. अ, अ, अगोदर तर काही सुचतच नव्हतं, की काय सुन्न झालं होतं डोकं. त्यानंतर डोळ्यात पाणी येतं त्याचाही अनुभव घेतला. बरेच जण म्हणतात, की डोळ्यात पाणी येतं रिझल्ट झाल्यानंतर. तोही अनुभव आला. घरी फोन केला. त्यांच्याही सेम रिएक्शन्स होत्या आणि म्हणतात, की जेव्हा यश येतं, त्या रात्री तुम्हाला झोप येत नाही. तर तेही मी अनुभवलं. त्या रात्री आम्ही मैत्रिणी कोणी झोपू शकलो नाही. अ, एक विविध स्तरांतून कौतुकाची थाप पडत होती पाठीवर. तर खूप चांगला अनुभव होता आणि शेकटे या गावातून कृषी अधिकारी होणारी मी पहिलीच मुलगी असल्यामुळे गावाकडूनही खूप कौतुक होत होतं. विविध स्तरातून कौतुक होत होतं. तर हा खूप छान अनुभव होता. अगदी, अगदी. खूप खूप महत्वाचं आहे. ते तुम्ही कष्ट करत असता, परिश्रम करत असता आणि त्यानंतर आलेलं यश हे तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी खूप समाधानाची गोष्ट असते. ते तुम्ही अनुभवलेलं आहेच. त्यानंतर एक प्रश्न असा आहे, की तुम्ही कष्ट केलेत, अभ्यास केलात. या सगळ्या प्रवासाचं जर श्रेय, यशाचं श्रेय द्यायचं झालं तर ते कुणाला द्याल? सर हा सगळा प्रवास हा खूप मोठा होता आणि प्रत्येक टप्प्यावर विविध मार्गदर्शक मिळत गेले आणि ते सर्वांचं हे माझ्या यशामध्ये खूप मोठं श्रेय आहे. श्रेय देण्याची जर सुरुवात केली तर ती आई-वडिलांपासून होते. सर माझे वडील हे स्वतः एक लेखक आहेत आणि ते एक अनलिमिटेड सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहेत माझ्यासाठी. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली कशी घ्यायची. समजा एखादं अ, संकट आलं तर त्या संकटातून तुम्ही अ, अ, जास्त चांगल्या प्रकारे निभावून घेऊ शकता आणि तुमच्या कॅपॅसिटी वाढवू शकता असं मला ते सतत सांगतात. आईसुद्धा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला सोर्स आहे माझ्यासाठी. आणि त्यानंतर कृषी महाविद्यालय पुणे येथील वरिष्ठ मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या क्लासमेट्सचा माझ्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. कृषी महाविद्यालय कोल्हापूरमधले सुद्धा वरिष्ठ मित्र आणि मैत्रिणी यांनी खूप मला सहकार्य केलं आणि त्यांचाही माझ्या यशामध्ये खूप वाटा आहे. शिक्षक तर अ, खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या आयुष्यामध्ये. कालच टीचर्स डे होता तर त्यानिमित्ताने आपण सर्व आपल्या टीचर्सला मानवंदना तर दिलीच आहे. तर मला पण सेक्शनद्वारे मला माझ्या शिक्षकांना आणि माझ्या मार्गदर्शकांना मानवंदना द्यायची आणि त्यांचे आभार मानायचे की माझ्या या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. अगदी, अगदी. या संवादाच्या शेवटाकडे येत असताना एक प्रश्न असा आहे, की मग सध्या आता तुमची कृषी अधिकारी म्हणून पोस्टिंग जी आहे ती कुठं आहे? आणि त्या संदर्भानं सध्याचं काम तुमच्याकडे कसं आहे? त्याचं स्वरूप कसं आहे? सर सध्या माझी पोस्टिंग ही बीड जिल्ह्यामध्ये केज तालुका येथे आहे मंडळ कृषी अधिकारी पदावर आणि अतिरिक्त पदभार म्हणून तांत्रिक अधिकारी म्हणून सुद्धा माझी इथे पोस्टिंग आहे. तर या जर कामाचं स्वरूप म्हटलं तर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, तसेच उगवण क्षमता घेणं
नवीन नवीन जे जैविक कीड नियंत्रण असतील किंवा फवारणी घेतानाची काळजी, निंबोळी अर्क वापरणं, सगळ्या यांना प्रशिक्षण देऊन त्यांची जनजागृती करणं हे माझं कामाचं स्वरूप आहे. आणि आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अ, शेतकरी हा पोशिंदा म्हणतात जगाचा. तर सगळ्यांना माहीतच आहे की जग थांबलेलं असताना शेतकरी कार्यरत होता. तसंच आम्ही कृषी विभागही कार्यरत होतो आणि शेतकऱ्यांना थेट शेतकरी टू ते ग्राहक असा आम्ही एक उपक्रम राबवला भाजीपाला आणि फळे विक्रीचा. त्यानंतर बांधावर खते आणि रानभाजी महोत्सव असे नवीन-नवीन उपक्रम आम्ही सध्या तालुक्यामध्ये राबवत आहोत. खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप चांगलं काम तुम्ही त्या ठिकाणी करत आहात. तुम्हाला या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यासाठीही तुमचे खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही काळामध्ये आपण वैष्णवी घुले मॅडम, ज्यांची महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018च्या माध्यमातून कृषी अधिकारी पदावरती निवड झालेली होती, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या. पहिल्याच प्रयत्नामध्ये ग्रामीण भागातली एक विद्यार्थिनी, घरचा सपोर्ट आहे, आपल्या ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या शैक्षणिक संस्थांचं पाठबळ आहे आणि आपले वरिष्ठ आणि कनिष्ठ कृषी मित्र क्लासमेट यांच्या सोबतीच्या बळावरती पहिल्याच प्रयत्नामध्ये कृषी अधिकारी होण्याचा अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केला. त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा नक्कीच तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना होईल, यामध्ये काही शंका नाहीये. मी परत एकदा वैष्णवी घुले मॅडम यांचा आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्या आल्यात आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये मी प्रेमराज चव्हाण तुमची इथंच रजा घेतोय. याही पुढच्या भागांमध्ये आपण अशाच जिगरबाज आणि यशस्वी अधिकाऱ्यांच्या कहाण्या या सिरीजच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अन अकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, नमस्कार.